नमस्कार, मी नितिशा जाधव तुमच्यासाठी एक नवीन युट्यूब चॅनल घेऊन आली आहे. त्याचं नाव आहे ज्ञान सेतू बाय नितिशा. या चॅनलमध्ये तुम्हाला क्लास 6 ऑनवर्ड्स फॉर्म्युला बेस्ड मॅथमॅटिक्स शिकायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणते फॉर्म्युलेज आहेत, कसे ते अप्लाय करायचे, त्याचबरोबर कोणती ट्रिक आहे की जेणेकरून तुम्ही पटकन ते लक्षात ठेवू शकता, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करायची गणिताची सफर. क्लास 6 मॅथ्स होल नंबर प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी आहे क्लोजर प्रॉपर्टी. याच्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल थ्रू समजून घेणार आहोत की नक्की क्लोजर प्रॉपर्टी काय असतं. फर्स्ट एक्झाम्पल, एकाने 4 ऍपल्स घेतले आणि त्याच्या मित्राने 3 ऑरेंजेस आणले, तर हे नंबर्स कुठे येतात, म्हणजेच होल नंबर मध्ये येतात की नॅचरल नंबर मध्ये येतात, हे आपल्याला चेक करायचंय. सो 4 + 3 = 7. सो आन्सर इज 7. सो 7 इज द होल नंबर. ओके. सो सेकंड एक्झाम्पल, एका मित्राने 4 ऍपल्स अँड 8 ऑरेंजेस दुसऱ्याला दिले, तर ते नंबर्स कुठे येतात. सो 4 - 8 = -4. सो आन्सर जे आलेला आहे ते कशामध्ये आलेला आहे, मायनस मध्ये आलेला आहे. आणि मायनस हा कधीही होल नंबर नसतो, कारण होल नंबरची सुरुवात कशाने होते, 0 ने होते आणि ते 1 2 3 4 5 सो ऑन असे नंबर्स ते काय करतात, वाढत जातात. त्यामुळे याच्यामध्ये आलेला आन्सर आहे ते होल नंबर नाही. सो आपण इथे डेफिनेशन काय बघू शकतो क्लोजर प्रॉपर्टीची. जेव्हा दोन संख्येवर एक ऑपरेशन म्हणजे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन होतं, तेव्हा त्याचं जे उत्तर आहे ते काय पाहिजे, आपल्याला होल नंबर्स मध्ये पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, येणारं आन्सर हे होल नंबर मध्ये पाहिजे, तरच आपण समजायचं की ती क्लोजर प्रॉपर्टी आहे. आता आपण क्लोजर प्रॉपर्टी विथ ऑपरेशन्स बघूया. याच्यामध्ये पहिलं ऑपरेशन आहे ते म्हणजे ऍडिशन. जर क्लोजर प्रॉपर्टी मध्ये ऍडिशन जर आपण केलं तर ते काय होतं, नेहमी अप्लाइड होतं. त्याचप्रमाणे सबट्रॅक्शन जर केलं तर काही वेळेस ते अप्लाइड होतं, काही वेळेस अप्लाइड होत नाही. मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन काय होतं, अप्लाइड आहे. त्याचप्रमाणे डिव्हिजन जे आहे ते डिव्हिजन समटाइम्स अप्लाइड होतं, समटाइम्स नॉट. ओके. सो ट्रिक आपण इथे लक्षात ठेवू शकतो. इनसाइड द सेट आन्सर इज होल नंबर, देन इट इज क्लोजर. म्हणजे जर सेट मध्ये येणारं उत्तर जर होल नंबर असेल तर ते काय राहील, क्लोज राहील. ओके. सो क्लोजर प्रॉपर्टी मध्ये कोणकोणते ऑपरेशन्स अप्लाइड होतात, ऍडिशन आणि दुसरं आहे ते म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके. आता आपण क्लोजर प्रॉपर्टी विथ ऑपरेशन्स बघूया. याच्यामध्ये पहिलं ऑपरेशन आहे ते म्हणजे ऍडिशन. जर क्लोजर प्रॉपर्टी मध्ये ऍडिशन जर आपण केलं तर ते काय होतं, नेहमी अप्लाइड होतं. त्याचप्रमाणे सबट्रॅक्शन जर केलं तर काही वेळेस ते अप्लाइड होतं, काही वेळेस अप्लाइड होत नाही. मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन काय होतं, अप्लाइड आहे. त्याचप्रमाणे डिव्हिजन जे आहे ते डिव्हिजन समटाइम्स अप्लाइड होतं, समटाइम्स नॉट. ओके. सो ट्रिक आपण इथे लक्षात ठेवू शकतो. इनसाइड द सेट आन्सर इज होल नंबर, देन इट इज क्लोजर. म्हणजे जर सेट मध्ये येणारं उत्तर जर होल नंबर असेल तर ते काय राहील, क्लोज राहील. ओके. सो क्लोजर प्रॉपर्टी मध्ये कोणकोणते ऑपरेशन्स अप्लाइड होतात, ऍडिशन आणि दुसरं आहे ते म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके. जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच उपयोगाचा वाटत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की खूप सारा अभ्यास करा आणि खूप सारी प्रगती करा. मोर पॉवर टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.